सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू दर्पण घेऊन सज्ज. समोर रोहन म्हात्रे. पहिला चेंडू मागे चाललाय. एक आली आहे पहिल्या चेंडूवरती. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सार्थ पाटीलला आपण आता स्ट्रायकिंग एंडला पाहू, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला प्रभावित कामगिरी करता आली नाही. या सामन्यामध्ये त्याला मोठा खेळ करावा लागेल, कारण समोर 10 स्टार्स सारखा संघ आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ केलाय. फेकी खराब पाहायला मिळाली. यावेळेस ज्या चेंडूवरती कोणती धाव नव्हती, त्या चेंडूवरती अखेर शेवटच्या क्षणी एक आली आहे. एकेरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. जिथे धावसंख्या 2 स्कोर कार्ड वरती लगावली गेली आहे. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज लागत असताना चेंडू रिक्लेअर झोन मध्ये चाललाय. या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू सार्थ पाटील साठी. यावेळेस पहा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सार्थने देखील बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि या चेंडूला दिशा देत असताना केवळ एक धाव या चेंडूवरती अर्जित केली गेली. एकेरीने धाव फलक 4 मध्ये आतापर्यंत दर्पण यांनी 4 खर्च केल्यात. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या समोरच्या दिशेने कव्हर्सला पाहायला मिळालं. कोणती धाव नाहीये. 5 मध्ये आतापर्यंत 4 आल्यात. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना षटक समाप्त. एका षटकाचा खेळ समाप्त. टीम चिमाजी वॉरियर्स संघ एका षटकाखेरीज 5 धावा विना गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं षटक राहिलं दर्पण यांचं, जिथे पहिल्या 4 चेंडूचा विचार करता पहिल्या 4 मध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 5वा निर्धाव 6व्या चेंडूवरती आलेली एक धाव. तब्बल 5 धावा मागच्या षटकामध्ये खर्च केल्या. दुसरं षटक कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवरती अन्वय वर्तक यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव आली अवांतर. यावेळेचा चेंडू वेट करत असताना चेंडूला वेट केलं, वॉच केलं, तदनंतर मात्र रीड करत असताना चेंडूला धाडून दिलंय समोरच्या दिशेने सीमारेषा पार. एव्हीपीएल चौकार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वॉच केलाय. पुन्हा एकदा टायमिंग परफेक्ट आपल्याला पाहायला मिळालाय. रोहन म्हात्रे यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. जशी गोलंदाजी आजच्या संपूर्ण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये अन्वय वर्तक यांनी केली ना, मात्र या सामन्यामध्ये त्यांना थोडासा सूर गवसला नाही अजूनपर्यंत, कारण 2 चेंडू हाताले 2 मध्ये 9 खर्च केल्यात. आतापर्यंत चांगले इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून अन्वय वर्तक यांच्याकडे पाहिलं जात होतं, मात्र आतापर्यंत 2 मध्ये त्यांनी 9 खर्च केल्यात. 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. या चेंडूवरती आल्यात नो बॉल. नो बॉलचा इशारा. नो प्लस 2. एकूण 3 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या गेल्यात. खराब षटक म्हणता येईल, कारण 2 चेंडू हाताळले, 2 मध्ये आतापर्यंत 12 खर्च केल्यात. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र फेकी खराब पाहायला मिळाले. फेकी थोडीशी वरती झाली, याच कारणाने एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 18 धावा. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. व्हाईट बॉलने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, जाऊन पोहोचतंय 19 वरती. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चूक झाली आहे. या चेंडूवरती 1+2. 3 धावा.
तिहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 22 वरती. चार बॉल 4 चेंडूचा खेळ समाप्त. 22 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू लाईन पुन्हा एकदा खराब पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात. 4 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा अन्वय वर्तक यांनी खर्च केल्यात. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. रनआउटची संधी आणि रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आपण पाहतोय रोहन म्हात्रे बाद होत असताना. चांगला खेळ सुरू होता मात्र फेकी चांगली झाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहन म्हात्रे यांना परतावं लागतंय. पाच चेंडूचा खेळ समाप्त. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू पहा अगदी सावध पवित्रा पाहायला मिळाला. केवळ दिशा दिली या चेंडूला. 24 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 24 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चाललाय या चेंडूवरती. मयुरेश यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. या चेंडूवरती आली एकेरीने 25 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस देखील दिशा दिली आहे चेंडूला. रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे तिसऱ्या पंचांकडे. पंचांनी ही दाद पाठवली आहे. फलंदाज बाद आहे. पंचवीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 25 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू अगदी पहा यॉर्कर लेनचा चेंडू हाताला गेला होता. टो क्रशर यॉर्कर ते पाहायला मला वेगवान चेंडू जरूर हाताला होता मयुरेश यांनी. चांगला चेंडू. या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचत 27 वरती. 27 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू झाल्यात. यावेळेसचा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मधली यष्टी वाकवत असताना पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. साहस पाटील यांचा खेळ समाप्त. सव्वीस धावा 5 चेंडूचा खेळ समाप्त. षटक आतापर्यंत चांगलं राहिलं जिथे यावेळेस देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती आलेली एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा जिथे मयुरेश यांचं हे षटक चांगलं राहिलं. 1 विकेट मिळवत असताना 3 धावा केवळ त्यांनी खर्च केल्या. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत ते केला गेलाय. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय.
मात्र या चेंडूवरती आले एक धाव. एकेरीने धाव संख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 29 वरती. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला जिथे 29 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मात्र एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं जिथे धाव संख्या जाऊन पोहोचतीये 30 वरती. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची ते सांगता आपल्याला पाहायला मिळते. 31 वरती स्कोर कार्ड पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 रन्स ऑन बोर्ड. यावेळेसचा चेंडू यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती जोडल्या गेल्यात. व्हाईट +1 अशा 2 धावा दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पहा लाईन खराब पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं 34 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण झाली आहे मात्र या चेंडूवरती आली ती मात्र केवळ आणि केवळ एक धाव. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय जाऊन पोहोचतंय 35 वरती. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेसचा चेंडू सरळ अन्वय वर्तक यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय झेल आणि संपलाय बॅटर जयदीप यांचा खेळ. दैदीप यांचा खेळ. यावेळेसचा चेंडू एसईटीज फलंदाज बाद आहेत. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती 35 धावा. विजयासाठी 36 ची आवश्यकता. नेक्स्ट टॉस कोण आहे? चला यानंतर जी होणारी मॅच वाडवळ वॉरियर्स विपक्ष वी द टायगर्स. दोन्ही टीम्स आपले चला दोन्ही संघाचे कर्णधार मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी येऊ द्या. चला वी द टायगर्स आणि वाडवळ वॉरियर्स दोन्ही टीम्स आपले कर्णधार येऊ द्या. कोणाच्या हस्ते घेऊ? अरे मी काय पटापट कोण आहे? चला नाणेफेकीचा कौल केला जातोय. एमसीसी आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय? बॉलिंग घेतो आम्ही. गोलंदाजीचा निर्णय घेतला गेला. लक्ष दे. छत्तीस लक्ष. पहिला चेंडू पाहिला तर लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये.
यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. दैदीप यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 10 स्टार्स आणि चिमाजी वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यानचा सामना आपण पाहतोय. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय गॅप मध्ये, चेंडू या चेंडूवरती देऊन गेला. एक धाव, एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती एकंदरीत जोडल्या गेल्यात. 36चं लक्ष आहे. विजयासाठी तुम्हाला 36 बनवायचे आहेत. आतापर्यंत 4 जोडल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. सातत्याने क्षेत्ररक्षणाचा चांगला दर्जा आपल्याला पाहायला मिळाला चिमाजी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील जो सामना 6 चेंडू 6 वरती होता, 4 चेंडूचा खेळ समाप्त, 6 चेंडू 6 वरती मगाचा जो सामना होता, तो सामना जिंकण्यामध्ये या संघाचं क्षेत्ररक्षण याने महत्वाची भूमिका बजावली होती आणि तेच क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अन्वय आणि मयुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी मात्र फेकी करा पाहायला मिळाली आहे. या चेंडूवरती आली एक, एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एका षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा स्कोर कार्ड वरती. एक षटकाचा खेळ समाप्त झाला, जिथे 7 धावा स्कोर कार्ड वरती. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 29 ची आवश्यकता. 18 बॉल्स 29 रन्स रिक्वायर्ड. 29 ची आवश्यकता असेल. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक स्वतः दैदीप कर्णधार पाहायला मिळाल्यात. निर्धाव चेंडूची सांगता 17 मध्ये आता 29. यावेळेसचा चेंडू कट केला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येतील. तद्वर मात्र घेतलेली एक धाव, एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊन पोहोचते 8 वरती. यावेळेसचा चेंडू कट केला गेला. 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील. दुहेरीने धाव फलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय 10 वरती. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 15 मध्ये आता 26 ची आवश्यकता. यावेळेसचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सातत्याने चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी हा संघ ओळखला जातोय, चिमाजी वॉरियर्स संघ. ज्या ज्यावेळी तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करता त्या त्यावेळी तुमच्या संघासाठी धावा तुम्ही वाचवता आणि त्याच धावा तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत महत्वाच्या ठरतात. हे आपण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं आणि या सामन्यामध्ये देखील हा संघ त्या चांगल्या क्षेत्ररक्षणाने आपल्या बाजूने सामना झुकवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 13 मध्ये 24 ची आवश्यकता आहे, जिथे या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत केवळ 12 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. यावेळेसचा चेंडू वाईड +1, एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 14 वरती जाऊन पोहोचलाय. 13 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपलं अधिराज्य टिकवताना पाहायला मिळाली आहे टीम चिमाजी वॉरियर्सची टीम. मात्र क्षेत्ररक्षकाकडून इथे आता थोडीशी गफलत झाली असती. धावसंख्या 2 षटका अखेरीस जाऊन पोहोचतीये 15 वरती विना गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी आता 12 चेंडू 21 ची आवश्यकता.
बॉलर नेम यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. या चेंडूवरती आली एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना रोहन यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. तर जिथे विजयासाठी 11 मध्ये 20 ची आवश्यकता, 16 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. सामना अगदी अटीतटीचा पाहायला मिळतो. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा कट करत असताना एक धाव देऊन गेला. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एकंदरीत धाव संख्या 17 वरती जाऊन पोहोचते. उर्वरित चेंडू 10 आणि विजयासाठी 19 ची आवश्यकता. 10 चेंडू 19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अन्वय आणि मयुरेश ही जोडी पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या चेंडूवरती आल्या 2 चेंडू झाले 3. 9 चेंडू 17 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साइडला पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने दैदीप यांना आपण पाहतोय, स्वतः कर्णधार आहेत. चांगला खेळ आज त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. विजयासाठी आता येणारे 8 चेंडू बनवायच्या 16 झाल्यात 20. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालेत. मात्र या चेंडूवरती आली एकेरीने धाव संख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 21 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, जिथे 7 मध्ये आता 15 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. सातत्याने त्याच क्षेत्रामध्ये तोच क्षेत्ररक्षक आणि सेम फटके आपल्या तिथे पाहायला मिळतात. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी सूर मारत असताना प्रत्येक चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा वरचा दर्जा सातत्याने क्षेत्ररक्षकाच्या मार्फत पाहायला मिळालाय. विजयासाठी आता 6 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. आपण पाहतोय एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आगाशी वाडवळ प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 आणि सीझन क्रमांक 2 ची ही एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर पाहायला मिळते, जिथे 10 स्टार्स मागच्या पर्वाचे विजेते आणि त्यांच्या अगेन्स्ट चिमाजी वॉरियर्स हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवरती परेश यांना पाहतोय, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 9 ची आवश्यकता असताना केवळ 6 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तेच आता गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू 14 ची आवश्यकता. अन्वय वर्तक स्ट्रायकिंग एंडला, ज्याच्या बॅटमधून 11 मध्ये 11 आल्या, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले मयुरेश, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 7 मध्ये 7 आल्यात. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना विजयासाठी आता उर्वरित 5 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या तिथे पाहायला मिळालंय. चार मध्ये आता 12 ची आवश्यकता. पहिल्या 2 वरती केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात. यावेळेसचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू आणि त्याच्यावरती अन्वय वर्तकच्या बॅटमधून महत्वपूर्ण क्षणी आलाय चौकार. आता उर्वरित चेंडू 3, विजयासाठी 8 ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. सामना अगदी 50-50 आहे.
3 चेंडू 8ची आवश्यकता. अन्वय वर्तक स्ट्रायकिंग एंडला, ज्याच्या बॅट मधून 13 मध्ये 16 आल्यात. तीन चेंडू 8चं समीकरण. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चौकार अन्वय वर्तकच्या बॅट मधून, महत्वपूर्ण 4 धावांसाठी. जिथे चांगली फलंदाजी, आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुरू होतं टीम चिमाजी वॉरियर्स संघाचं, मात्र या 2 चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच्यामुळेच आता सामना येऊन ठेपलाय. येणारे 2 चेंडू विजयासाठी 4ची आवश्यकता. उर्वरित चेंडू 2 विजयासाठी 4ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू या स्पर्धेचा सर्वात महत्वपूर्ण नियम आता मैदानाच्या आतमध्ये असेल, कारण या चेंडूवरती काय होईल. अन्वय वर्तक आउट. एक चेंडू 3ची आवश्यकता. एक चेंडू आणि 3ची आवश्यकता. फलंदाज बाद आहेत.